व्ही-ए-जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण नगर परिषद भरतीच्या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरी मिसाळताई यांनी महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये काल जी माहिती दिलेली आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि काही जिल्ह्यांनी TCS आणि IBPS सोबत करारसुद्धा केलेले आहेत. त्यामुळं आता जाहिरात येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि साधारणपणे एप्रिलमध्ये जाहिरात येऊ शकते. तर ती सगळी माहिती आपण पाहूयात की नेमक्या मंत्री महोदय यांनी विधानसभेमध्ये काय माहिती दिलेली आहे तीसुद्धा आपण प्रत्यक्ष त्यांच्या तोंडूनच ऐकणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला नगर परिषद भरतीसाठी व इतर सगळ्या सरळ सेवा भरतीसाठी एकच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि सरळ सेवा रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यातून सगळ्या सरळ सेवा भरतीची तुमची तयारी होणार आहे आणि याचा कालावधी 1 वर्ष आहे. 1 वर्षापर्यंत हा कोर्स तुमच्याकडे राहील आणि याच्यामध्ये सगळ्या महत्त्वाच्या टॉपिकचे व्हिडिओ दिलेले आहेत, ई-बुक दिलेले आहेत, टेस्ट सिरीज दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि फी फक्त 999 प्लस GST इतकी कमी फी आहे. इतक्या कमी फीमध्ये सगळे कोर्सेस तुम्हाला एकत्र मिळून जातात. आता आपण माधुरी मिसाळताई यांनी जी माहिती दिलेली आहे ती माहिती त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. त्याच्यामध्ये सर्व 34 जिल्ह्यांनी TCS IBPS सोबत जिल्हा स्तरावर करारनामा करण्याकरता पत्र दिलेलं आहे अध्यक्ष महोदय. अकोला आणि भंडारा या 2 जिल्ह्यांनी करारनामा पण केलेला आहे अध्यक्ष महोदय. अकोला, भंडारा, नांदेड, पालघर, रायगड, ठाणे, सांगली व संभाजीनगर या 8 जिल्ह्यातील 76 नगर परिषदा नगरपंचायतींनी सरळ सेवा भरतीचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर केला आहे. तसेच राज्यातील 395 नगर परिषदा नगरपंचायतीपैकी 283 नगरपंचायतीची पदभरती करता मागासवर्गीय कक्षाकडून आरक्षण निश्चिती करता बिंदू नियमावली नोंदवही अद्यावत करण्याची कार्यवाही पण चालू झाली असून उर्वरित 112 नगरपंचायतीची अद्यावत बिंदू नामावली मंजूर प्रक्रियेच्या स्तरावर आहे. अकोला, भंडारा, नांदेड, पालघर, रायगड, ठाणे, सांगली, संभाजीनगर या 8 जिल्ह्यातील 76 नगरपंचायतींनी सरळ सरसेवा भरतीचा प्रस्ताव जिल्हा स्तरावर सादर केला आहे. 22 जिल्ह्यांनी सवर्ग निहाय रिक्त पदांची संख्या नगरपंचायतीकडून संकलित केली आहे. नगर परिषदेतील अनुकंपा भरती, वारसा हक्काद्वारे सफाई कामगारांची नियुक्ती तसेच पदोन्नतीवरील रिक्त पदे भरण्याबाबतची कारवाई चालू आहे. सदस्यांनी अशा पद्धतीनं माधुरी मिसाळ यांनी भरतीच्या संदर्भात माहिती दिलेली आहे पहा. आणि याच्यामध्ये अकोला आणि भंडारा या 2 जिल्हा प्रशासनाने तर करारसुद्धा केलेला आहे आणि बाकीच्या जिल्हा प्रशासनामार्फत सुद्धा करार करण्यात येईल. एप्रिल महिन्यात हे सगळे करार होतील आणि मग मार्च महिन्यामध्ये हे सगळे करार होतील आणि मग एप्रिल महिन्यापासून जाहिरात यायला सुरुवात होईल. आणि एक लक्षात ठेवा की यावेळेला ही नगर परिषदची जी भरती आहे त्याची प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात वेगवेगळी येणार आहे आणि तुम्हाला परीक्षासुद्धा वेगवेगळी असणार आहे प्रत्येक जिल्ह्याची. त्याच पद्धतीनं तुम्हाला ते फॉर्मसुद्धा भरावे लागणार आहेत. जसं GMC गटाच्या जाहिराती आल्या की नाही प्रत्येक जिल्ह्याच्या, तशीच नगर परिषदेची सुद्धा प्रत्येक जिल्ह्याची जाहिरात येणार आहे. तर अभ्यासाला लागा. एप्रिलपासून जाहिराती यायला सुरुवात होतील. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही-ए-जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.